सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर करून घ्या. एक तर नमस्कार भावांनो. तर भावांना आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम रील्सवरती खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की बनवा. नंतर तुम्ही इंस्टाग्राम रील्सवरती 100% अपलोड करा, 100% तुमची रील व्हायरल होणार आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला लागणार म्हणजे कॅपकट ॲप्लिकेशन. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. पहिले VPN कनेक्ट करून घ्या. भरपूर नेटवर्क इश्यू येतो. VPN कनेक्ट करून घ्या. कनेक्ट केल्यानंतर 5 मिनिटांनी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर फोटोजमध्ये अल्बम तुमचा डायरेक्ट इथं ओपन होऊन जाणार. आणि एक फोटो आहे ना, फोटो घेऊन टाका एक मॉडेलची इमेज. तर अशा पण एक मॉडेलची इमेज आपण घेतला आणि ते ॲड म्हणा खाली. ओके, आपण फोटो इथं ॲड करून घेतला आहे. आत्ता खाली एक रेटोचा ऑप्शन आहे. खाली इफेक्टच्या रेटोच्या ऑप्शनवर क्लिक करा. साईज 9.16 सिलेक्ट करा आणि ते यस म्हणा. या पद्धतीने फ्रेम आपण इथे सिलेक्ट केली साईजची. आत्ता बघू शकता फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडेडचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करा आणि खाली पहिलं ऑप्शनमध्ये साऊंड, मी तुम्हाला जे सॉन्ग दिले ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. या पद्धतीने आपण घेतलं हे सॉन्ग. त्या मॉडेलची इमेजवर क्लिक करतो आणि त्याला आपण सॉन्गपर्यंत घेऊन टाकतो. या पद्धतीने जे पुढचं नाव आहे कॅपकटचं, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो आपल्या इथे रेडी. आता एक काम करा भावांनो, मॉडेलची इमेजवर क्लिक करा. त्याला इथं नॉर्मली इथं फिल करून टाका, झूम करून घ्या. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर या पद्धतीने झूम केल्यानंतर आता बघू शकता आपला जो फोटो आहे पूर्ण मीडियमला सेट आहे. तर खाली स्क्रोल डाऊन करा, एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल. बेसिकचे ऑप्शन या आणि ती पोझिशन आहे बघू शकता. या पद्धतीने फोटो इकडे घेऊन टाका पूर्ण या पद्धतीने. अशा पद्धतीने केल्यानंतर तिथं की मारे आपण व्हिडिओ चालू बंद करतो, त्याच्या शेजारी तुम्हाला कीचं ऑप्शन आहे. ते आपलं आता प्लसचं असेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती मायनस होणार. जर आपण नॉर्मल पुढे आलो तर ती ऑटोमॅटिक आपली प्लस होऊन जाणार. ओके, काय विषय नाही. स्टार्टिंगला आल्यानंतर इथं यस म्हणा आणि अशापणे पुढे फोटोवर क्लिक राहू द्यावा न डायरेक्ट पुढे या. म्हणजे इथे तुम्हाला इथं 4 सेकंदवर बेसिकमध्ये या फोटो इकडे घेऊन टाका. आता या पद्धतीने परत यस म्हणा, डायरेक्ट पुढे या. तर इथपर्यंत या बेसिकच्या आयकॉनवर परत क्लिक करा आणि मीडियमला घ्या आता फोटो आपला. या पद्धतीने मीडियमला घेतलं तर यस म्हणा. मॉडेलची इमेज क्लिक करा, तिथं स्प्लाइट मारा. स्प्लाइट मारल्यानंतर बघू शकता आपल्या पहिले बीट लावायचे म्हणजे 11 सेकंदवर. ओके, त्यानंतर 2 नंबरचं बीट आपला असेल ते म्हणजे 8 सेकंदवर. तिथं सुद्धा स्प्लाइट मारा. आणि त्यापुढचं बीट आपला असेल ते म्हणजे 9 सेकंदवर. ओके, यापर्यंत तुम्ही बीट लावून घ्यायचे भावनो. एक ॲनिमेशन यापर्यंत तुम्हाला सांगून दिलं. एवढं केल्यानंतर ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये जा. जे टेक्स्ट दिलं आपण ते इथे ॲड करून घ्या. तर या पद्धतीने आपण एक टेक्स्ट ॲड करून घेतलं. तर अशाने ॲड केल्यानंतर बेसिकचे ऐकून या. खाली बेसिकमध्ये या आणि पोझिशननुसार ते टेक्स्ट तुमच्या हिशोबाने ते सेट करून घ्या. या पद्धतीने सेट केल्यानंतर यस म्हणा आणि त्या लास्टपर्यंत घेऊन टाका. अशा पण केल्यानंतर इफेक्टमध्ये जा. व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं डायमंड झूमवर सर्च करून टाका. नाही भेटला 100% भेटेल. नाही भेटल्यावर वर सर्च करा. एवढं केल्यानंतर ऑब्जेक्टमध्ये या. खाली ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा. यस म्हणा. ॲडजस्टमध्ये जाऊन इंटेन्सिटी 100 करा. तर पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये या. तिथं तुम्हाला येतं फ्लॅश. या पद्धतीने साईज एकदम 0 ठेवा. त्याच्या पुढच्या व्हाईट बीटवर परत क्लिक करा. तिथं सुद्धा फ्लॅश लावून टाका. साईज पूर्ण ऑफ. या पद्धतीने बघू शकता. नंतर हा जो आपला इथं बघू शकता आपला 9 सेकंदाचा इमेज आहे, त्याच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये आणि तिथं तुम्हाला झूम टू या पद्धतीने स्क्रोल डाऊन करा. भेटून जाईल झूम टू नावाचा इफेक्ट. या पद्धतीने आणि त्याच्या पुढे शेवटची इमेज लावायचं. ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकलीवाला सिलेक्ट करा. साईज 3 ठेवा. इथं खालून 0.3 सेकंद. या पद्धतीने एवढं केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. शेवटला इथं ग्लिचचं ऑप्शन भेटेल तुम्हाला. शेवटला ग्लिचमध्ये या.
हा इफेक्ट स्टार्टिंगपासून त्या शेवटपर्यंत घेऊन टाका. तर फायनल व्हिडिओ रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये फेमेट 60 करा. कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावने भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.